ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांनी आज झोपेत असतानाच शांतपणे या जगाचा निरोप घेतला। त्यांना वयाच्या 86व्या वर्षीपर्यंत कोणताही गंभीर आजार नव्हता। एक जगद्विख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि गणिततज्ञ अशी ओळख असलेले डॉक्टर जयंत नारळीकर यांना केंद्र सरकारनं पद्मभूषण आणि पद्मविभूषण या नागरी सन्मानांनी गौरवलं होतं। कोल्हापूर ही जन्मभूमी असलेले डॉक्टर नारळीकर यांच्याबद्दल कोल्हापूरकरांना विशेष अभिमान वाटत राहिलाय। त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कोल्हापूरशी संबंधित अनेक आठवणींना उजाळा मिळतोय। ते शिवाजी विद्यापीठाच्या 51व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या समारंभात ज्ञानतपस्वी पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांना D.Litt ही सन्मानजनक पदवी प्रदान करण्यात आली होती। यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना डॉक्टर जयंत नारळीकर यांनी देशातील शिक्षण आणि समाजव्यवस्थेवर मार्मिक भाष्य केलं होतं। त्यांनी सध्याच्या काळात देशात विद्वानांना सन्मान मिळत नाही अशी खंत व्यक्त केली होती। त्यांनी कोल्हापूर संदर्भातील लहानपणीच्या आठवणी दाटल्याचं सांगत भाषणाची सुरुवात केली होती। भाषणाच्या शेवटी त्यांनी स्नातकांपैकी जे कोणी ज्ञानार्जनासह क्रीडा क्षेत्रात उत्कृष्टतेचं ध्येय बाळगून आहेत त्यांना ते मार्ग खडतर असला तरी सोडू नका असं आवाहन करतानाच इतरांना उत्कृष्टतेच्या मार्गानं जाणाऱ्यांची कदर करा, त्यांना मागं खेचू नका, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन त्यांना आगे बढो म्हणा असा सल्ला दिला होता। जागतिक पातळीवरचा शास्त्रज्ञ असूनही कमालीचा साधेपणा जपणाऱ्या डॉक्टर जयंत नारळीकरांबद्दल तमाम कोल्हापूरकरांच्या मनात नितांत आदर असून तो कायम राहील यात शंका नाही।